तुमच्या खिशात असलेली 100, 200 किंवा 500 रुपयांची नोट लवकरच इथे जमा होऊ शकते आणि तिची जागा घेणार आहे प्लास्टिकची नोट। होय, ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता देशात पॉलिमर म्हणजे प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। पण अचानक असा निर्णय का घेतला जातोय? या प्लास्टिक नोटा नेमक्या कशा असतील आणि आपल्या खिशातील सध्याच्या नोटांचं काय होणार, थोडक्यात समजून घेऊया। भारतात गेल्या काही वर्षात UPI आणि डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालाय। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिजिटल व्यवहार वाढूनही रोख पैशांची मागणी कमी झालेली नाहीये। उलट चलनातील नोटांची गरज सातत्याने वाढते। त्यामुळे रिझर्व्ह बँक समोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय, कारण कागदी नोटा छापण्यासाठी प्रचंड खर्च येतो आणि त्या तुलनेनं त्या लवकरच खराब होतात। रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार नोटा छापण्याचा खर्च एका वर्षात तब्बल 5100 कोटी रुपयांवरून वाढून 6372 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय। याच पार्श्वभूमीवर आता पॉलिमर नोटांचा पर्याय गांभीर्याने विचारात येणे। आता पॉलिमर म्हणजे नेमकं काय पाहूया। पॉलिमर हा एक विशेष प्रकारचा प्लास्टिक पदार्थ असतो। यापासून तयार झालेल्या नोटा कागदी नोटांपेक्षा अधिक मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित मानल्या जातात। सामान्य कागदी नोटा काही महिन्यात फाटू शकतात, खराब होऊ शकतात किंवा ओलाव्यामुळे फाटूही शकतात, पण पॉलिमर नोटा अनेक वर्ष टिकतात। त्यांच्यावर सुरक्षेची अत्याधुनिक वैशिष्ट्य देणंही सोपं असतं। त्यामुळे बनावट नोटा तयार करणं अधिक कठीण होतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नोटा ATM मशीनमध्ये सहज वापरता येतील, यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध असल्याचं सांगितलं जाते। विशेष म्हणजे ही कल्पना पूर्णपणे नवीन नाही। 2012 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारनं 5 शहरांमध्ये 10 रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी करण्याचा विचार केला होता। मात्र त्यावेळी तांत्रिक अडचणी आणि ATM यंत्रणेशी संबंधित काही समस्या निर्माण झाल्यामुळे हा प्रकल्प पुढे सरकलाच नाही। आता मात्र तंत्रज्ञान खूप पुढे गेले, त्यामुळे रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा या प्रकल्पावर काम करत असल्याचं समोर आलंय। जगातील अनेक देशांनी हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी केलाय। ऑस्ट्रेलियानं 1988 मध्ये सर्वप्रथम प्लास्टिक नोटा जारी केल्या होत्या। त्यानंतर कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि रोमानियासह जवळपास 60 देशांमध्ये पॉलिमर नोटा वापरल्या जात आहेत। भारतात जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर भविष्यात कागदी नोटांच्या जागी टप्प्याटप्प्यानं प्लास्टिक नोटा आणल्या जाऊ शकतात। नोटाबंदीनंतर जशी नवीन डिझाईनच्या नोटा बाजारात आल्या तशाच हा आणखी एक मोठा बदल ठरू शकतो। मात्र सध्या तरी हा प्रस्ताव विचाराधीन असून रिझर्व्ह बँक लवकरच प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा करू शकतं, अशी चर्चा आहे। हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की पाकिटात असलेल्या नोटा लगेच बदलल्या जाणार का? तर याचं उत्तर नाही असं आहे, कारण सध्या RBI अशा नोटा चलनात आणण्याच्या विचारात आहे। मात्र RBIनं अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। RBI आधी या नोटांची बाजारात चाचणी घेईल, सर्वसामान्यांना या नोटा वापरताना काय अडचणी येतात हे पाहिले जाईल आणि त्यानंतरच टप्प्याटप्प्यानं हा निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे सध्या तुमच्या खिशातील कागदी नोटा पूर्णपणे सुरक्षित आणि कायदेशीर आहेत, त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका। तर मंडळी, या प्लास्टिकच्या नोटांबद्दल तुम्हाला काय वाटतं?